कथा करोनिया द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास रवरव कुंभ भोगिती यातना नये नारायणा करुणा त्याची अशिखंग धारा छेदिती सर्वांग तप्तभूमी अंग लोळविती तुका म्हणे तया नरक न चुकती सापडले हाती यमाचिया रवरव कुंभ भोगिती यातना नये नारायणा करुणा त्याची. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून कथेची साधना करणाऱ्या साधकाला सावधान करतात. या अभंगाची खूपच सगळ्यांनी गांभीर्याने दखल घेतलेली. खरं तर असं आहे, तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगाची अशी दखल घ्या. अतिशय विशिष्ट अभंग आहेत. संतांचे पायी हा माझा विश्वास असेल, अनेक अभंग आहेत असे की ज्याची आपण दखल घ्यायला पाहिजे आणि घेत नाही. चला सुरुवात तर झाली. या अभंगापासून का होत नाही, सुरुवात झाली. कारण काय, या अभंगात निषेध सांगितलेला आहे. उपदेशामध्ये दोन प्रकार असतात, ज्याला शास्त्रामध्ये विहित आणि निषिद्ध असं म्हटलं जातं. काही करू नका म्हणून सांगितलेलं असतं आणि काही करा म्हणून सांगितलेलं असतं. तर करू नका म्हणून सांगितलं त्याला निषेध म्हणतात. करा म्हणून जे सांगितलेलं आहे त्याला विधेय अशा प्रकारचं म्हटलं जातं. शास्त्र असं सांगतं की निषेध हा पूर्ण पाळावा लागतो. विधेय शक्तीनुसार अशा प्रकारचं आचरण करावं. निषेधाचा तंतोतंत पालन करावं लागतं जर आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर. या ठिकाणी एक भाग विचारात घेणं महत्वाचं आहे. आपण गाथ्याचं चिंतन जे करतो ते आपल्या करता करतोय, दुसऱ्या करता नाही. तुकोबाराय आपल्या करता गाथा सांगतात आणि त्या गाथ्याचं चिंतन आपण आपल्या करता करायचंय. म्हणून शक्यतो चिंतनामध्ये जो विचार मांडायचा आहे तो स्वविषयक अशा प्रकारचा, स्वतःचा त्याच्याशी संबंध ठेवूनच विचार करायचा आहे. हा अभंग खास कीर्तनाची साधना करणारे जे आहेत त्यांच्या करता आहे. कीर्तनाची साधना करणारे याचा अर्थ कीर्तन सांगणारे नव्हे. कीर्तनाची साधना करणारे याचा अर्थ कीर्तन सांगणारे, कीर्तन ऐकणारे, कीर्तनाचं आयोजन करणारे, कीर्तनाची साधनेला मदत करणारे, अगदी झाडू मारणाऱ्यापासून सगळेच त्याच्यामध्ये सामील होतात. सगळ्यांची कीर्तनाची साधना होते. ज्या ठिकाणी कीर्तनचा होतो त्या ठिकाणी ज्यांनी ती जागा स्वच्छ केलेली आहे त्याच्याकडूनही कीर्तनाची साधना होते. मग त्या कीर्तनाला येणाऱ्या मंडळीला जीव घालण्याकरता ज्यांनी भाकरी केलेल्या आहेत, असं काही नाही की प्रवचनाला येऊन बसल्या म्हणजेच साधना होते आणि स्वयंपाक केला तर साधना होत नाही. हे अलीकडच्या महाराजनींचं काम झालेलं आहे. पुण्य सर्वांना सारखं आहे आणि तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. गाथा ऐकता समानची घडे, अर्थात फेटा बांधून कंबर बांधून स्वतःचं शहाणपण सांगणाराला कीर्तन निर्दोष झालं तर हा, कारण धोके त्याला जास्त आहेत. झाडून काढणाऱ्याला धोके नाही, स्वयंपाक करणाऱ्याला धोके नाही, बाकीची सेवा करणाऱ्याला धोके नाही, त्याच्यामध्ये धोकाच नाहीये. त्याला 100% फिट त्याचा पगार आहे. कथा सांगणाऱ्याला धोके, ते धोके टाळून जर त्यांनी कथा सांगितली तर त्याला जे फल आहे तेच झाडून करणाऱ्याला फल आहे. त्या फलामध्ये काहीही फरक नाही. अर्थात साधनेचं फल, उपांग वेगळी, म्हणजे त्याला काय म्हणतात, महागाई भत्ता वगैरे तो वेगवेगळा असू शकतो, पगार सारखाच. गाथा ऐकता समानाची घडे. आणि कीर्तन ही साधना, सर्वश्रेष्ठ साधना. कलियुगामध्ये बाकीच्या सगळ्या साधनेला भक्तीने मागं टाकलेलं आहे.
कलियुगात चालणारं साधन हे भक्ती आहे. आणि भक्तीमध्येही कथेचं साधन हे बाकीच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. मग ती स्मरण भक्ती असेल, पूजन भक्ती असेल, दास्य भक्ती असेल, सख्य भक्ती असेल, आत्मनिवेदनात्मक भक्ती असेल, या सगळ्या भक्तीपेक्षाही सारासार विचार करता कथा हे जे साधन आहे, ज्याला कीर्तन अशा प्रकारचं म्हणतात, हे साधन इतर साधनापेक्षा अतिश्रेष्ठ आहे. अतिश्रेष्ठ मी सिद्ध करून दाखवीन. याचा अर्थ इतर साधनाला गौणत्व देतो अशातला भाग नाही. सारासार विचार. स्मरण साधन आहे, नामचिंतन साधन आहे. तर नामचिंतन साधन ज्याची त्याला, सर्वसमावेशकत्व नाही. सगळ्यांनी येऊन नामचिंतन केलं. आता आपण त्याच्यातलेच आहे, आपण त्याच्यातलेच आहे. म्हणजे नामचिंतन साधना करणार आहेत प्रत्येक जण कमी जास्त आपापल्या परीने साधना करतोच आहे तो. पण मला नाही असं वाटत की पंढरपुरात राहतोय आणि तो नामचिंतनाची साधना करत नाही, असा कोणी असेल नाही. अशा प्रकारची कल्पना करणं सुद्धा पाप आहे. ते कमी करत असेल, जास्त करत असेल, हा भाग वेगळा. पण कुठल्याही साधनात रंगून जाणं आणि यंत्रवत साधना करणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. महाराज, कथेमध्ये मनुष्य सामान्य सुद्धा सहज रंगतो. तुम्ही अगदी एखादा रानगट्टा जरी आणून बसवला, म्हणजे जंगलातलं, आणि कथेत बसला, पहिल्यांदा थोडस त्याला कसतरी वाटेल, पण एकदा ते जर ऐकायला लागलं तर ते सुद्धा कथेमध्ये काय होतं, रंगून जातं. आणि मग रानगट्टाने माळकरी चिंतनाला बसवला, दिला त्याच्याजवळ पहारा, म्हणा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणा. जर त्याच्या मनात नाही आलं की बुवा कुठं आपण पाप केलेलं आहे हे फेडावं लागायला लागलं, तर आश्चर्य, मग तो महात्मा समजायचा. अन्यथा रामकृष्ण हरी म्हणजे नामस्मरण हे खूप श्रेष्ठ आहे, याच्यामध्ये काय नाही, दुमत नाहीये. पण महाराज, नामाची गोडी इतक्या सहजासहजी पटदिशी नाही लागत. चांगल्या चांगल्याला नाही गोडी लागत. गोडी लागल्यानंतर ते खूप गोड आहे मग सोडत नाही वगैरे वगैरे, हे पुढचे प्रमाण झाले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम गोड वगैरे वगैरे, हे सगळं बाकीचं झालं. कथेमध्ये सर्वसामान्य मनुष्य, चोऱ्या करायला आलेले महाराज कथेमध्ये रंगून जातात, चोऱ्या करायला आलेले सुद्धा. आणि सर्वसमावेशक कथा आहे. अनेकाला घेऊन, कथा म्हणजे नाव आहे, नाव. जसं नावेमध्ये स्त्रिया, म्हातारे, पोहता न येणारे, लहान मुलं सगळी बसून तरून जाऊ शकतात, तसा कथा हे साधन सगळ्याला घेऊन तरणार आहे. आणि म्हणूनच सगळ्या संतांनी कीर्तन या साधनाचा महिमा गायलेला आहे. दुर्दैव आहे आमचं की तुकोबऱ्यांच्या अभंगा इतके आम्ही नाथ महाराजांचे अभंग पाहत नाही, नामदेवरायांचे अभंग पाहिले जात नाही, ज्ञानोबारायांचे अभंग पाहिले जात नाही, निळोबारायांचे अभंग पाहिले जात नाही. तितकंच त्यांनी हे वर्णन केलंय. तुकोबऱ्यांच्या पेक्षाही नाथ महाराजांनी कीर्तन महिमा सांगणारे खूप अभंग लिहिलेले आहेत, खूप अभंग लिहिलेले आहेत. तुकोबऱ्यांनी तर, तुकोबऱ्यांचा प्राण आहे, प्राण कीर्तन. साधना चिंतनाचीही केली, पण कीर्तनाचं खूपच वर्णन केलंय तुकोबऱ्यांनी. तुकोबऱ्या म्हणतात कोठे नका पाहू, साधकाला सांगतात देवाला जर तुम्हाला शोधायचं असेल तर इकडं तिकडं काय जंगलात जाऊ नका, डोंगरात जाऊ नका, गुहेत जाऊ नका, तीर्थक्षेत्रातही जाऊ नका. मंदिरात नाही तुम्हाला देव सापडणार. कथा करा, कथा. मला संतांचा हा अनुभव आहे. मी थोडासा स्पष्ट बोलतो, कठोर बोलतो, लोकांना जरा थोडस खोचत, पण प्रमाणाचा आधार घेऊन बोलतो.
कीर्तन मंदिरात देव नसतो, कीर्तनात देव असतो. आणि कीर्तनात जर मंदिरात विक्षेप होत असतील तर कीर्तन बाहेर करावी. देव तिथं येईल, मंदिरात राहतो असं नाही. मंदिरात कीर्तनाला जर विक्षेप होत असेल तर विक्षेप होत नाही अशा ठिकाणी कीर्तन करावी. आणि देव तिथं येईल, तो मंदिरात नाही थांबणार कीर्तन सुरू झाल्यावर. नामदेवरायांच्या जीवनातलं प्रत्यक्ष हे काय आहे, उदाहरण आहे. महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि नामदेवराय कुठे गेलेले आहेत? औंढ्याला गेलेले आहेत. आता शिवरात्रीला शंकराच्या मंदिरात गर्दी नाही असं कधी शक्यच नाही. त्यातले त्यात पुन्हा ज्योतिर्लिंग, त्यामुळं खूपच गर्दी तिथं. आणि मग नामदेवराय दिसल्यानंतर लोकांनी पाहिलं, ज्यांना कीर्तनाची आवड होती, नामदेवरायांना जे ओळखत, महाराज महाशिवरात्री सारखा पर्व आलाय आणि अनायासे तुम्ही आलेले आहेत, महाशिवरात्रीचं कीर्तन व्हायलाच पाहिजे. पर्व आहे, कथापूजन, हरिजागर हे पर्व काळात व्हायला पाहिजे. नामदेवरायला काही अडचण काहीच नव्हती ना, काही हरकत नाही म्हणे. आणि तिथं मंदिरासमोर कीर्तन सुरू झालं. आता तिथल्या पुजाऱ्याला सगळी पंचायत झाली, तिथं पूजा करायच्या सगळ्या अडचणी व्हायला लागल्या. त्यांनी उचकवलं ते कीर्तन, हे रवायला कीर्तन म्हणे, काय लावलं इथं वांग 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 विक्षेप होऊ राहिला आम्हाला. आता जो जे तिचे गौरवने नेता आहे असे ते बेंगोळवाने, त्यांना कीर्तन असं काय घेणे. मग त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हटले, मग आपण मागच्या बाजूला जाऊन करू. पाठीमाग कीर्तन सुरू केलं. कीर्तन रंगात आलं की महाराज मंदिरच फिरलं. देव नुसता एकटा फिरला नाही, अख्खं मंदिर फिरलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. आजही नंदी तिकडं माग आहे, मंदिर इकडं पुढे आहे. कथेचा हा महिमा आहे की कथा सुरू झाली की देवही थांबत नाहीये आपल्या ठिकाणी. स्थान सोडून कथेमध्ये, कथे माझी उभा देव देव. तो काय म्हणे, कथा देवाचेही ध्यान, समाधी लागून उभा कथे. आणि कथेच्या साधनाचं हेच मोठं एक अनुकूलता आहे, गुण आहे की कथा देवाला आवडते, त्याची कथा त्याला आवडते. मग काय असतं, सत्ताधाऱ्याला जे आवडतं ना ते करायला अडचण नाही राहत. सत्ताधाऱ्याला जे आजच्या सत्ताधाऱ्याला आंतरजातीय विवाह आवडतो, काय अडचण नाही. शास्त्राला मान्य असो नसो, लौकिकात मान्य असो नसो, पण शासनाला आवडतं महाराज. तुम्हाला कायद्याचं संरक्षण मिळेल, तुम्हाला सगळा संसार मिळतो, भांडे कुंडे. पोरं मिळतात की नाही मला नाही माहिती. सत्ताधाऱ्याला जे आवडतं ना ते करणाराकडे सत्तेचा वापर होतो. आणि देवाला कीर्तन आवडतं. देवालाच कीर्तन आवडत असल्यामुळं कीर्तनाची साधना करणारा तो भरभरून देतो. मग आपल्याला काय देवच लागतो. त्यामुळं तुकोबारायांनी साधकांना विशेष रूपाने कीर्तनाची साधना करायची सांगितलेली. अनेक नका करू चेष्टा, व्हाल कष्टावर पडा. मग काय करा, सुखे करा हरिकथा. हरिकथा सुखे करा, आनंदाने चित्त स्थिर करून समाधानाने हरिकथा करा. आनंदे कीर्तन कथा करी घोष, आवडीचा रस प्रेम सुख. अविट हे क्षीर हरिकथा माऊली. सेविता सेविली वैष्णवजनी, वाढव्याली वाढविले निज सुखी निजविले. बोलाचे गौरव नव्हे माझा हा अनुभव, माझी हरिकथा माऊली नव्हे अनेकाशी पांगिली. करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण, मग काही नव्हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. कथा त्रिवेणी संगम आहे महाराज. कथा जिथं आहे तिथं त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगमात कथा असली तर आणखीनच चांगले. पण कथा हाच त्रिवेणी संगम आहे. जगाला पावन करणारे 3 घटक कथेमध्ये एकत्र येतात, देव, भक्त आणि नाम. देव सरस्वती सारखा असतो, भक्त आणि नाम
स्पष्ट अशा प्रकारचे असतात. तर कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, तेथीचे उत्तम चरणरज वंदिता, जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. कथा हे भूषण जनामध्ये सार, तरले अपार बहु येणे, निचे कोळीचा उच्चा वंद्य होय. कथेचं आयोजन करणारा नीच कुळातला असला, कथेचं सहकार्य करणारा, तरी उच्च कुळातल्याला सुद्धा तो काय होतो, वंदनीय अशा प्रकारचा होतो. कथेचा हा महिमा आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरे रूप, जाणते न दे करा हरी कथा करा. कीर्तनाच्या सखी सुखी होय. किती 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 तरी अशा प्रकारचे अभंग आहेत. दीन आणि दुर्बळासी सुख राशी हरी कथा, तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी, धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. सुखे करावे कीर्तन, मुखी गावे हरिजे. असे कथा हे साधन साधकांना करण्याचा खूप तुकोबारायने आग्रह केलाय. तुकोबारायने स्वतःही हे साधन केलंय. कोणी काहीतरी केली आचरणे, मज या कीर्तने विन नाही. तुकोबाराय म्हणतात कोणी काही आचरण केली असते, मी मात्र कीर्तन या साधनाशिवाय दुसरं काही साधन केलेलं नाही. अर्थात कीर्तनात नामस्मरण येतच. कीर्तन साधन केलं आणि कीर्तनाने मी या पदावर आरूढ झालो. माझा शेवट गोड झाला, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. अर्थात जेही तुकोबारायांनी मिळवलं, तुकोबारायांना मिळालं ते कीर्तन या साधनाने मिळालं, असं तुकोबाराय सांगतात. कीर्तन सर्वश्रेष्ठ साधन आहे, सर्वसमावेशक अशा प्रकारचं साधन आहे, सर्वसामान्यांना करता येणारं हे साधन आहे आणि सर्वश्रेष्ठ फळ देणारं साधन आहे. म्हणजे अनुष्ठानाच्या दृष्टीनंही सोपं आहे आणि फलाच्या दृष्टीनंही महत्वाचं आहे. काही गोष्टी कशा असतात, अनुष्ठानाला सोप्या असतात, मग फल सामान्य असतं. काहींचं फल श्रेष्ठ असतं तर तितकं अनुष्ठानही काय असतं, कठीण असतं. कथेचं हे आहे की अनुष्ठानाला सुलभ आहे आणि फलाच्या दृष्टीनं महाराज जे ज्ञानानं फल मिळत नाही, जे यज्ञानं फल मिळत नाही, जे तपादिकाने फल मिळत नाही, ती फलं कशाने मिळतात, कथेने मिळतात. म्हणजे ज्ञानाने कोणतं फल मिळत नाही, मुक्ती ज्ञानाने मिळत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? तुम्हाला म्हणायचं तर म्हणा, पण मी नाही तसं म्हणत. ज्ञानाने मुक्ती मिळत नाही हे कसं शक्य आहे? शास्त्राने सगळ्या डांगोरा पेटलेला आहे. ज्ञानानं मुक्ती नाही, ज्ञानानंच मुक्ती, ज्ञानादेव, ज्ञाना वाचून मुक्ती नाही असं शास्त्र सांगतं. ज्ञानाने मुक्ती मिळणार नाही असं कसं काय म्हणता येईल? आणि मग मुक्ती हेच तर सर्वश्रेष्ठ फल आहे. मग त्याच्यापेक्षा वेगळं फल कथेनं कोणतं मिळेल? कथेनं मुक्ती तर मिळतेच, कारण कथेत ज्ञान असतंच. ज्ञानात कथा नाही, पण कथेत काय आहे, ज्ञान आहे. सोहम मध्ये कथा नाही आहे ना, पण कथेमध्ये आम्हाला हा आहे. त्याच्यामुळं कथेत ज्ञानाचं फळ तर मिळतच. माझी आत्मचर्चा विषाद उदंड गाती, पण भाग्य तरी ऋणी देव आयसा. कथेचं फल विशेष हे आहे की देवासारखी व्यक्ती ऋणी होते, ऋणी. हे फल फक्त कथेमध्ये, फक्त भक्तीमध्ये. कथेनं देव ऋणी होतो. देव का बरं ऋणी होतो देव? त्याला विचारा जाऊन, ते आपल्याला कसं काय सांगता येईल? देव का ऋणी होत असेल? महाराज का नाही ऋणी होणार? का ऋणी होणार नाही? आता या निवडणुकीमध्ये प्रचार करणाऱ्याला काय द्यावं लागत नाही हे विचारा उभा राहणाऱ्याला. निवडणुकीमध्ये प्रचार करणाऱ्याला काय द्यावं लागत नाही ह्या विचारा. गाड्या द्याव्या लागतात, हॉटेल बुक करावी लागतात, बॉक्स मागवावे लागतात,
बंडलच्या बंडल फेकावे लागतात महाराज, काय द्यावं लागत नाही. काही ठिकाणी विनोदाने सांगितलं, काही कर्त्यांनी सांगितलं, साहेब नाही आमच्या बरोबर ताईला द्या, तर बायकोला दिलं त्यांनी प्रचाराला. काय द्यावं लागत नाही. प्रचार जर करून घ्यायचा असेल, महाराज त्या दूरदर्शनवर 1 सेकंद जर जाहिरात दाखवायची असेल तर बऱ्याच वर्षापूर्वी ते भाव पाहिला होता, काही लाख रुपये खर्च करायला लागतो. 1 सेकंद प्रचाराचा काही लाख रुपये भाव आहे त्यांचा. आणि हे फुकट करतात. का नाही ऋणी होणार? का ऋणी होणार नाही सांगा ना. कीर्तनकार ह्याचा फुकट प्रचार करतात, फुकट, काही न घेता. आता त्याला आवडतं म्हणून तो ऋणी होतो. पण ऋणी होतो कीर्तनाने देव काय होतो? ऋणी अशा प्रकारचं होतो. हे विशेष फल आहे. आणि म्हणून कीर्तनाची महिमा सगळेच संतांनी, दक्षिणेतले संत पहा, उत्तरेतले संत पहा, गुजरात पश्चिमेकडचे संत पहा, महाराष्ट्रातले सगळ्या संतांनी कीर्तनाचा महिमा तोंड भरून गायलेला आहे. आता ही झाली कीर्तनाची एक बाजू. कीर्तन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण ही कीर्तनाची एक बाजू झाली. नाण्याला दोन्ही बाजू असतात आणि दोन्ही बाजू पाहाव्या लागतात. काय असतं नेहमी एक लक्षात ठेवा, जी खूप मोठी वस्तू असते, म्हणजे मोठं फल देणारी वस्तू असते, ते औषध असेल, भारतातलं एखादं साधन असेल, काही असेल, त्याची हातवटी जर चुकली तर तेवढंच मोठं नुकसान होतं. हेही तितकंच कराय. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी तुम्हाला असे शेतकरी प्रत्यक्ष समोर उभं करून दाखवीन की ज्यांनी द्राक्षे लावल्यामुळं त्यांना शेती विकावी लागली. त्यांनी आपल्या शेतीमध्ये द्राक्षाचा प्रयोग केला आणि तो अंगलट आला तर त्याच्यातून सुटण्याकरता शेत्याच विकाव्या लागल्या. असं कसं काय? द्राक्षाचं तर किती फल असतं, एकरी 5 लाखाच्या पुढं फल मिळतं. कमीत कमी द्राक्षाची शेती करणारा जो आहे त्याला एकरी 5 लाख तरी नक्की फळ मिळतं. कांद्याचं अरे कधी कधी माणसं ट्रॅक्टर मध्ये कांदे विकायला नेले ना, नवी ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत, नवे ट्रॅक्टर. म्हणजे दुसऱ्याच्या भाड्यानं ट्रॅक्टर मध्ये कांदे नेले आणि येताना नवे ट्रॅक्टर घेऊन आले तेवढ्याच कांद्यात. आणि कधी कधी ट्रॅक्टर विकावे लागले. दोन्ही बाजू आहेतच त्याला. म्हणजे हातवटी. आणि म्हणूनच मग विशेष फल देणारी जी साधनं आहेत ती करणाऱ्यांनी ही विशेष सावधानी बाळगावी लागते. कथेचंही तसंच दिसतंय. कारण कथा या साधनाचं वर्णन, कथेमुळं मुक्ती मिळते, कथेमुळं देव ऋणी होतो, हेही तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि आज समोर आपल्या चिंतनाकरता आलेला जो अभंग आहे, हाही अभंग तुकाराम महाराजांचाच आहे. आणि कथा या साधनाशी आपण सगळेच संबंधित आहोत. नसल एखादा कीर्तन करीत नाही, आम्ही काय, आमचा काय संबंध नाही, आम्ही कीर्तन करत नाही, पण इथं ऐकायला आले ना. कारण कथा साधन घडण्याकरता कथा सांगणारा जेवढा महत्वाचा आहे, किंबहुना त्याही पेक्षा जास्त महत्वाचा कोण आहे? श्रोता. श्रोता नसेल तर कथेचं साधनच नाही घडत. श्रोता नसेल तर मग कथाकाराला विठ्ठल 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 स्मरण करावं लागतं. काय कथा करणार आहे? त्यामुळं कथेच्या साधनामध्ये वक्त्या इतकाच श्रोताही महत्वाचा घटक आहे. आणि श्रोते म्हणून जर तुम्ही आपली भूमिका वठवत असाल तर तुम्ही ही कीर्तनकारा इतकेच महत्वाचे, एवढेच जबाबदार आहे. फलालाही म्हणजे नफ्यालाही आणि
तोट्याला आहे. वा रे वा, म्हणजे गाता ऐकता सामानाची म्हणजे नुसतं उपटायला सामान आहे का तुम्ही? अरे वा, आम्ही काही एकटे जाणार नाही, तुम्हाला घेऊन जाऊ, असं काय करता? तिथं नको का आपल्याला मग करायला कोणी? तिथं कोण ऐकेल? आणि म्हणून सगळ्यांनीच आपल्याकडून दोष होणार नाहीत. आपल्याला कथेचं शुभ शुभ अशा प्रकारचं उत्कृष्ट फल मिळेल असा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. काय दोष घडतोय कथेमध्ये, केव्हा कथेमध्ये तोटा होतो? तुकाराम महाराज सांगतात, स्पष्ट अभंग आहे, कथा करोनिया द्रव्य देती घेती तया अधोगती नरकवास. कथा करोनिया द्रव्य घेती तया अधोगती नरकवास, असं म्हटलं असतं तर तुम्ही सुटले असते. कथा करोनिया द्रव्य घेती असं म्हटलं असतं तर तुम्ही सुटले असते. आणि महाराज नरकाचे वर्णन करत असताना एवढी चव घेऊन तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. म्हणजे दारू पिणाराला जो हे नरक होतो त्याच्यात एवढं वर्णन नाहीये. खुन करणाराला नरकाला जावं लागतं एवढंच सांगितलेलं आहे. नरका जाणे तरी पापे आचर, झालं दिलं सोडून. पण इथं एवढीच चव घेतली तुकाराम महाराजांनी. रवरव, कुंभपाक हे नरकाचे नाव आहेत. म्हणजे नरक काही एक नाही ना, आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्तर आहेत. उत्कृष्ट, उत्तम दर्जाचा, मध्यम दर्जाचा, सामान्य, निकृष्ट अशा प्रकारचं त्याच्यात आहे. रवरव, कुंभ, भोगीती यातना. आणि पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात की नारायणा त्याची करुणा नाही. तो ज्या वेळेला अशा प्रकारचं भोगतो तर कशामुळे त्याला तिथे जावं लागलं? दारू पिऊन नाही, कीर्तन करून. आणि मग कीर्तन कोणाचं केलं त्यांनी? देवाचं केलं. मग कमीत कमी देवाला तरी त्याची दया यायला पाहिजे ना. तुकाराम महाराज म्हणतात देवाला त्याची नाही दया येत. आता एक आपल्या सज्जनांनी जे अभिप्राय पाठवलाय त्याच्यात त्यांनी म्हटलेले, जी त्याला मारायला आली होती विषात, म्हणजे स्तनात विष घालून, तिची त्याला दया आली. जी त्याला मारायला आली, शंका बरोबर आहे, रास्त शंका आहे, सप्रमाण अशा प्रकारची शंका आहे. म्हणूनच मी म्हटलं होतं की याचं थोडस असं सर्वांगाने चिंतन घडावं. आणि आपल्याकरता चिंतन, हे कोणाकडे पाहिजे दुसऱ्याकरता चिंतन नाही, हे आपल्याकरता चिंतन आहे. परमार्थ हा आपल्याकरता असतो. कथेचं, अभंगाचं चिंतन, गोव्याचं चिंतन असं हे आपण आपल्याकरता करायचंय, बाकीच्याचा काही संबंधच नाहीये. शिशुपालाने भर सभेत त्याला शिव्या दिल्या महाराज. आणि शिव्या बी अशा दिल्या की एकी शिवीची पुनरावृत्ती नाही होऊ दिली त्याने दुसऱ्या वेळेस. अशा शेलके शिव्या दिल्या, म्हणजे त्याला सुद्धा मोजाव्या लागल्या. त्याची त्याला दया आली. कंसाधिकासारख्यांनी एवढा त्रास दिला त्याच्या आई बापाला, त्याची त्याला दया आली. आणि हे जन्मभर त्याच्या नावाची टिमटिमी वाजवतात, त्याचे गुणगान करतात, त्याची कथा सांगतात. आणि तुकाराम महाराज सरळ सरळ त्याच्याविषयी काय लिहितात? नारायणा त्याची करुणा नाही. तेव्हा तुकाराम महाराज चिडलेले म्हणून त्या ह्याच्यात बोलतात का गांभीर्याने बोलतात? काय असतं, कधी कधी वक्ता जो बोलतो तो बोलत असताना परिस्थिती काय असते त्याच्यावर मग त्या बोलण्या फार तसा विचार नाही करत. जाय मर, अशी कधी कधी आई म्हणते पोराने जास्त जाय मर. तुम्हाला आईनं सांगितलेलं आहे, शास्त्र सांगतं की आचार्य मातृदेवो भव पितृदेवो भव, आई वडिलाचं वचन काय करायला पाहिजे? पाळायला पाहिजे. आईने सांगितलंय मर, घेतली त्याने रेलची बाटली.
तर असा जर अर्थ कोणी त्या आईच्या वचनाचा काढत असेल तर तो किती शहाणा म्हणावा. अरे तुकोबाराय ही आई आहेत. म्हणून तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन करत असताना तुकोबारायांनी ज्या वेळेला हे उद्गार काढलेले असतील ते परिस्थितीचाही आपल्याला विचार करून अर्थ काढावा लागतो. तेव्हा तुकाराम महाराज असं वैतागून रागावून चिडून तर बोलत नाही त्या अभंगामध्ये की नये नारायणा करुणा त्याची, त्याला देवाला सुद्धा त्याची दया येत नाही असं आहे का. त्यामुळे ती शंका मला खूप आवडली. रास्त शंका आहे अशा प्रकारची ती. अशिखंग धारा छेदिती सर्वांग. म्हणजे एक नरक असा आहे की तिथं झाड आहेत आणि त्या झाडाला जी पानं आहे ती पानं तलवारीची आहेत. नुसतं धक्का लागला ती लगे तुटूनच निघत आहे आणि मग त्या झाडातून फिरवते त्याला. लोखंडाची अशी भूमी असते आणि त्याला खालून आग्नेय असतो ना, असं ते लाल झालेलं असतं लोखंड, नुसतं लाल. ते हात्यारं तयार करायच्या ठिकाणी ते भात्यानं लाल करतात ना, तसं लोखंड लाल झालेलं असतं आणि त्याच्यावर लोळायला लावतात. कीर्तन करणाराला. अरे तुकाराम महाराजांनी म्हणलंय, मी नाही म्हणत. तप्त भूमी अंग लोळविती नय नारायणा करुणा त्याची. कुणाची कथा करुणिया द्रव्य देते घेते. बरं नुसती घेती नाही, सगळेच सत्य करणारे त्याच्यात आले. मग ते सत्य करणारे म्हणजे त्या सत्याला वर्गणी देणारे बी आले. मग म्हणजे हा केवढा मोठा अशा प्रकारचा दोष घडतोय. इकडून वाटतं की काय कलियुग आहे का. अरे द्वापार युगामध्ये जेवढं भगवंताचं भजन होत नसेल तेवढं कलियुगामध्ये घडायला लागलेलं आहे. गाव सत्य अशा प्रकारचे होत आहेत, वस्त्यावर होत आहेत, घरोघर होत आहेत. आणि याला कलियुग कसं म्हणायचं. काय कलियुगाला घाबरत होते आणि काय कलियुगाला पळाले. कलियुगाचं महाराज कलियुगाचं नाव काढू देत नाहीत. इतर युगातली सज्जन सात्विक माणसं, नाही रे बाबा कलियुग नको नको. आणि किती कलियुगात घडतंय. केवढा मोठा अपमान आहे हा कलियुगाचा. कलियुगात सत्य होणं म्हणजे बंड आहे. कलियुगात सत्ता म्हणजे कलियुगाच्या विरोधात काय आहे, बंड आहे, बंड. आणि कलियुग एवढ्या सहजासहजी बंड कसे काय चालू देऊ राहिला. असं तर नाही की कलियुग पुरस्कृतच हे बंड आहे. काय असं ते ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, जे पारधी ज्या वेळेला जंगलामध्ये पशूंना पकडायला निघतो त्यावेळेला तो असा एकटा नाही निघत. पासिके, पोती, वाघुरा, सुनी, ससानी, चिकाटी, खोचरा घेऊन निघती डोंगरा पारधी जैसे. म्हणजे कोणाला कशात अडकवायचं, कोणाला कशात अडकवायचं, कोणाला कशात अडकवायचं, त्याची जशी वेगवेगळी साधनं आहे तसे काही थोडेफार सात्विक असतील, त्यांना अडकवायचं हे साधन कलियुगाचं तर नाहीये. जर तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे त्याचा अर्थ तसाच असेल तर निश्चित हे कलियुग पुरस्कृत अशा प्रकारचं बंड आहे. आणि लोकांना अधोगतीला नेण्याकरता कलियुगाने टाकलेला हा फास आहे असा आपल्याला अर्थ करावा लागेल त्याचा. नाही हो असं कुठं असतं, बरं नसतं राहिलं. आता अभंग तुकाराम महाराज आहे म्हणून त्याचं चिंतन करावं लागू राहिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात असे खंग धारा छेदिती सर्वांग तप्तभूमी अंग लोळविती. तुका म्हणे तया नरक न चुकती. महाराज आपल्याला दुर्लक्ष करून कसं कसं म्हणलं मी थोडं चिडून म्हणलं असेल. एखाद्या वेळेला एखाद्या कीर्तनकाराने आगावपणा केला असेल म्हणून चिडून त्याला म्हणलं असेल असं नाही. एखादाच अभंग असता तर मग चिडून म्हणलं असतं असं आपल्याला अर्थ करता आला असता.
एखाद्याचाच अभंग असता तर चिडून म्हणला असता, असा अर्थ करता आला असता. तुकाराम महाराजांचा एक अभंग नाहीये, असे अनेक अभंग आहेत. आणि तुकाराम महाराजांचेच अभंग आहे असं नाही. महाराज नाथ महाराजांचे अभंग तुकाराम महाराजांच्या अभंगापेक्षाही जास्त आहेत या विषयाचे. नामदेवरायांचे आम्ही पाहिले, चालल्यात एवढ्या एका रात्रीत काही सगळं सापडलं नाही नामदेवरायांच्या अभंगामध्ये नाही. आणि आमचं दुर्दैव आहे की नामदेवरायांचे सगळे अभंग आमच्यापर्यंत आलेच नाही. सगळ्यात जास्त वाङ्मय लुप्त जर झाला असेल तर ते कोणाचं? नामदेवरायांचंच झालं. फार कमी अभंग आपल्यापर्यंत आलेले आहेत. असलेले अभंगाचंही चिंतन नाहीये. नामदेवरायांच्या अभंगात तसे अभंग आहेत की नाही सांगता येत. पण नाथ महाराजांनी बरेच अशा प्रकारचे अभंग लिहिलेले आहेत. नाथ महाराजांचे अभंग तुम्हाला वाचून दाखवतो. पाठ नाही झालेले, मला मी लिहून आणलेले आहेत. पाठ आहे काय सतू महाराज? तुम्हाला नसतील सतू महाराजाला येऊ नाही पाठ, मला माहिती आहे. काय म्हणले? हा, म्हणजे नाथ महाराजांचे ना? असं वा. नाथ महाराजांचा अभंग. द्रव्याचे आशे कथा करणे सायासे, उभयता नरका जोडी, मिळविली ती बापुडी. म्हणून निराश करुणी मन करा कथा ते कीर्तन, देवा आवड भक्तीची एका जनार्दनी साची. द्रव्य घेऊन या कथा जे करीती, उभयता जाती नरकामध्ये, तयाच्या दोषा नाही परिहार. आमच्या एका पोराने रात्री विचारलं, म्हणले कीर्तन करून पैसे घेतल्यावर पाप होतं, पण मग त्याला प्रायश्चित्त काही असेल ना? फार सर्वांगाने विचार करणारी माणसं, असं काही समजू नका. आणि त्याने विचारलं ना, हात हे अभंग पुढे आला किंवा तया दोषा परिहार नाही, मग काय हरकत नाही बा. पहिले 10-20 वर्ष काय करू, कमवून घेऊ. एकदा जमलं का मग काय प्रायश्चित्त करत बसू नंतरचा. तर अशी काही जागा नाही ठेवलेली. तया दोषा नाही परिहार म्हटलेलं आहे. हा, वेदाचा विचार कुंठितच, तयाच्या दोषाने वेदाचा विचार कुंठितची, म्हणजे त्याला प्रायश्चित्त सांगण्याकरता किंवा त्या दोषाचं वर्णन करण्याकरता वेद सुद्धा मुका झालेला आहे. शास्त्रांची तो मती नचले सर्वथा, पुराणे तत्वता मौनावली, एका जनार्दनी दोषा नाही पार, रव रव निर्धारे भोगिता ती. द्रव्याचे असे करी जो कथा, चंडाळ तत्वता जाणावा तो. द्रव्याचे असे वेद जे पढती, रवरव भोगिती कल्पवरी. द्रव्याचे असे पुराण सांगती, सकुळते जाती नरकामध्ये. कारण मग कुळातले बी त्याच्यात असतातच ना, फायदा घ्यायला. असं थोडंच आहे काही. द्रव्याचे असे कथेचा विकरा, प्रत्यक्ष तो खरा मातंगची. नाथ महाराज. थोडस पुराणाकडे चला. नामदेवराज आहेत का बघ? आहे. अरे वा वा. पोटासाठी जरी करी हरी कथा, जन रंजविता फिरत असे, तेने घात केला शतकुळाचा, पाहुणा यमाचा लोष्ट थोर. द्रव्याची अशी हरिकथा करी, तया यमपुरी नित्यवासा. नामा म्हणे ऐसे होते जे रे कोणी, ते नर नयनी पाहू नये. तुकोबराय म्हणतात की त्या हरिदासाची भेटी घेता नरका उभयता जाणे. आता हे उभयता म्हणजे नेमकं कोण? आली का पंचायत? म्हणजे कीर्तन करून पैसे घेणाराची भेट घेणारे दोघं नरकाला जातात. म्हणजे त्याची बायकोन तो का त्याच्या बापाकडची कुळी आणि आईकडची कुळी, म्हणजे उभयता म्हटलेलं आहे का. ज्याची भेट घेतो तो हरिदासन, भेट घेणारा तो उभयता नरकाशी जाणार. माते परिस थोर कथा, भाड घेता न लाजे. नाथ महाराजांनी तर म्हटलेलं आहे की कथेचा विक्रय करणं
म्हणजे स्वतःच्या आईशी अशा प्रकारचा अनैतिक व्यवहार करणे आहे ना. आता सगळेच कुठं म्हणता. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराजांनीच म्हटलंय आणि एखाद्या ठिकाणी म्हटलेलं आहे, चिडून म्हणलेलं आहे, असा अर्थ आपल्याला लावता येत नाही. सरळ सरळ स्पष्टचा अर्थ आहे. आता थोडस मी पुराणाकडे जात होतो. पुराणामध्ये आपण पाहतो की भगवंतांनी अवतार घ्यायच्या अगोदरची कथा आहे. पृथ्वी आपल्याला ओझ झालं म्हणून ब्रह्मदेवाकडे गेलेले. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रे वाहे थोय सांगत असे, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना भार मज आता. तर तिथं भागवतामध्ये तर नाही तो विषय स्पष्ट, संत वाङ्मयातही नाही आला, पण दुसऱ्या पुराणामध्ये आलेलं आहे की बाई तुला कोणाच्या अधर्माचा भार झाला, कोणाच्या भाराने तू पीडित आहेत. तर तिथं पृथ्वी म्हटलेली आहे, कल्याणयुक्त सामानी हरेर नामैक मंगलम कुर्वन्ति विक्रयम ये वै तेषां भारेन पीडिताः. ये विक्रयम कुर्वन्ति, जे कीर्तनाचा विक्रय करतात, तेषां भारेन पीडिताः, त्यांच्या अधर्माचं त्यांच्या पापाचं ओझ एवढं झालेलं आहे की मी त्या ओझ्याने काय पीडित आहे. हा पुराणातला श्लोक आहे. ही झाली एक बाजू. आता आपण सगळ्याकडून हे मागवले होते याविषयी. अर्थ तर स्पष्ट आहे, त्याच्या अर्थाला काही फार अर्थात चिकित्सा करण्याचा काही प्रश्न नाहीये. आपल्याला भावापर्यंत जायचंय. शब्दशः अर्थ सरळ सरळ आहे. आता त्याच्यावर अनेकांनी अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत किंवा याचा काय असा अर्थ असावा, काय असावा, आम्हाला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं, असं प्रत्येकाने केलेलं आहे. तर त्याच्यातलं काही आज चिंतन करू, काहीच नंतर तास झाल्यानंतर करता येईल. मला वाटतं झालेलाच आहे तास वेळ. तर खूप सुंदर प्रतिक्रिया आलेल्या आहेत, खूप सुंदर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आपल्याला त्याही प्रतिक्रियेचा विचार करून तुकाराम महाराजांच्या या अभंगाचं काय भाव असेल असं थोडंसं चिंतन करायचंय. बाबांची प्रति आहे आणि अतिशय सुंदर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. त्यांना सांगायचं नक्की काय आहे, वरवर पाहता अर्थ सरळ वाटतो, पण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मला जो अर्थ जाणवलाय तो मी येथे व्यक्त करतो. तो बरोबर आहे असा माझा हट्ट आग्रह नाही. पूर्वी आर्य संस्कृतीमध्ये ऋषींचे आश्रम वनात असत. तेथे राजपुत्रापासून गरीब ब्राह्मणपुत्रापर्यंत सर्व विद्यार्थी गुरुग्रही आश्रमात राहून गुरूंची सेवा करून विद्या प्राप्त करत असत. विद्या पूर्ण झाल्यानंतर गुरूंना गुरुदक्षिणा दिली जात असे हे पुराणामध्ये स्पष्ट वर्णन आहे. कारण भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांदीपाणी ऋषीकडे मी गुरुदक्षिणा काय देऊ, आता बाकीचे आपापल्या कुवतीप्रमाणे देत असत किंवा तेच कुवतीप्रमाणे सांगत असत. आणि मग सांदीपाणी ऋषींनी तर सांगितलं की तू मला गुरु केलं ही फार सगळ्यात मोठी दक्षिणा आहे, कारण तू सगळ्या जगाचा गुरु आहे आणि तुझा मी काय झालो, गुरु झालो. याच्यापेक्षा मला आणखीन दक्षिणा नाही लागत. पण म्हटले तसं नाहीये, कारण परंपरा आहे, शास्त्र आहे, आणि मी जर काहीच न देता गेलो तर शास्त्राची अवमर्यादा होईल. काही ना काही तुम्ही सांगा, मग तुझ्या आई गुरुमाईला विचार, आणि मग त्यांनी मुलगा आणून दे असं म्हटलं. आणि भगवंतानी मग सृष्टी चक्राच्या विरुद्ध करून, वास्तविक असा नियम नाहीये सृष्टीमध्ये की एकदा मेलेला पुन्हा परत आणावा, पण भगवंतांनी आपल्याच नियमाला, सामान्य नियमाचा छेद करून गुरुदक्षिणेकरता थेट यमपुरीत जाऊन त्याचं लिंग शरीर आणलं. आपल्या संकल्पानं स्थूल शरीर बनवलं, त्याच्यामध्ये ते लिंग शरीर घातलं आणि त्यांना मुलगा दिला. असं आपण नेहमी ऐकतो. मृत गुरुपुत्र आणला तो पवाडा देखील ज्ञानोबारायांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. रामाचे पूर्वज रघुराजा त्यांनी सुद्धा एका गरीब ब्राह्मणाला गुरुदक्षिणा द्यायची होती आणि यांनी काहीच ठेवलेलं नव्हतं जवळ, तर थेट स्वर्गावर अशा प्रकारची स्वारी करायचं
हालचाल इंद्राला कळालं गुप्तचराकडून की रघु स्वर्गावर आलो. अरे रघु तर आपला मित्र आहे ते म्हणे, पण मग त्याला दक्षिणा द्यायची, त्या गुरु दक्षिणा. तर त्यांनी सरळ काय केले, वरून सोन्याच्या मुद्रास पाडल्या, त्या पडल्या आपट्यावर. आणि मग रघुनी सांगितलं की बाबा ह्या सगळ्या तुझ्या करता आलेल्या आहेत, घेऊन जातो. ते म्हणे मला सगळ्या काय करायचंय, मला गुरुनी इतक्याच सांगितलेलं आहे, मी तेवढ्याच नेतो. म्हणजे कशी येडी माणसं असतील तेव्हाची, तो भाग वेगळा. मग उरल्या, मग रघुनी सगळ्याला सांगितलं लुटा. मग लोक धावले. तेव्हापासून ते त्याला सोनं मानून लुटायची काय झालेली प्रथा, अशा प्रकारची ही आपण कथा ऐकतो. तेव्हा सांगण्याचा उद्देश हा की गुरुदक्षिणा देण्यासाठी जे झालं, गुरुदक्षिणा देण्याची व्यवस्था आपल्या धर्मामध्ये होती. कलियुगामध्ये गुरुच्या आश्रमात राहून विद्या प्राप्त करण्याची व्यवस्था नामशेष झाली. म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गुरुदक्षिणा दिली जात असे, त्याप्रमाणे त्यावेळेचे राजे किंवा ऋषींना प्रपंचासाठी द्रव्य धान्य पुरवत असत. कारण हे ऋषी समाजासाठी ज्ञानदानाचं कार्य करत, प्रपंच चालवण्यासाठी द्रव्य मिळवण्याकरता त्यांचा वेळ खर्च होऊ नये म्हणून शांतचित्ताने विद्यादान करता यावं, त्याकरता त्यावेळेसचे शासन व्यवस्थाही आणि समाजही त्यांना तिथं निहून देत होता. आणि मग ते नुसतंच चिंतन आणि संशोधन विद्यादान करत राहायचे. खूप अलीकडे फिरावं लागतं, मग फिरणाऱ्याकडून ठरलेल्या टिपणापेक्षा दुसरी टिपणं सुद्धा पाहायला वेळ नाही मिळत. महाराज त्यांना येत नाही असं नाही, किती काही विद्वान माणसं आहेत, तर ते जर थांबले तर क्रमाने कुठल्याही ग्रंथाचं ते काय सांगू शकतील, चिंतन सांगू शकतील. पण मग रोजच फिरायचं कधी पाहणार, त्याच्यामुळं मग त्याच कॅसेट वाजवाव्या लागतात, इथून तिथं तिथून तिथं तिथून तिथं. पूर्वी तशी व्यवस्था होती. त्यांचं जीवन समाजाकरता असायचं आणि समाजाने त्यांचं जीवन चालवायचं. पूर्वी अध्यापनाचे कार्य ब्राह्मण वर्ग करीत असे. आता कलियुगामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य कीर्तनकार करतात. कीर्तनकाराला समाजास ज्ञान देण्याचे करायचे असते, म्हणून त्यांना प्रपंच चालवण्यास द्रव्यार्जन करण्यासाठी दुसरा कोणता उद्योग करावा लागेल, त्यास महर्षींनी कलियुगात कृतज्ञ वागतील, नीतीचं अवमूल्यन होईल, आधीच लिहून सांगून ठेवलेलं आहे कलियुगामध्ये कलियुगाचं वर्णन. तेव्हा तुकोबारासारखे ब्रह्मज्ञानी महात्मा क्रांतदर्शी होते, त्रिकालज्ञ होते. त्यामुळे व्यास महर्षीप्रमाणे त्यांना पण कलियुगात काय काय होईल घडेल याचे ज्ञान होते. ज्ञान प्राप्त करून घेतल्यावर गुरुदक्षिणा द्यावी आणि गुरुनीती स्वीकारावी अशी व्यवस्था होती. कीर्तनकार समाजाचे प्रबोधन करतात. तुकोबाऱ्यांचा गाथा हा 5वा वेद मानला जातो. कीर्तनामुळे समाजामध्ये काही प्रमाणात नीतिमूल्य टिकून आहेत. कलियुगामध्ये कीर्तन हे भगवंत साक्षात्काराचं साधन आहे. ती भगवंताची सेवा आहे. कीर्तनकारांनी ती भगवत सेवा म्हणून करावी, समाज प्रबोधनाचं साधन म्हणून करावं. लोकांनी भगवंताच्या प्राप्ती साधना करावी. पण कीर्तन हा द्रव्य मिळवण्याचे साधन बनेल, तो व्यवसाय होईल, तर अशा कीर्तनास ठराविक द्रव्य घेऊनच कीर्तन करेल, त्यास नरकप्राप्ती होईल असं महाराजांना सांगायचं असेल, अशा प्रकारचा भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे. हा एक भाग झाला. मला वाटतं आता थोडंसं चर्चासत्र घेऊया. आज वेळ संपू, ज्याला जायचं असेल त्यांनी जावं, ज्यांना थांबायचं असेल त्यांनी थांबावं, है ना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री